हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. डिअर स्टुडंट, आजपासून आपण स्टार्ट करतो आहोत चॅप्टर केमिकल थर्मोडायनॅमिक्स. याच्या आधी केमिकल थर्मोडायनॅमिक्सचे बरेचसे क्लासेस झाले आहे अनअकॅडमीवरती, पण हे जे क्लासेस आहेत इट्स अ कम्प्लीट प्रिपरेशन. आणि याच्यामध्ये हे लेक्चर कोणासाठी महत्त्वाचे आहे, जे प्रेझेंटली 12th स्टुडंट आहेत त्यांनी हे क्लासेस बघू शकताय. ओके. आणि त्यांचं ऑलरेडी प्रिपरेशन झालं असेल तर जे मुलं आत्ता सध्या 11th आहे, ज्यांचं 11th ऑलमोस्ट संपायला आलं आहे, त्यांनी जरी 12th प्रिपरेशन करताना हे क्लासेस बघायला सुरुवात केली तरी चालणार आहे. ठीक आहे. तर आपण टॉपिक स्टार्ट करतोय केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आणि जे प्रेझेंटली 2021च्या बॅचचे मुलं आहेत, जे आता 12th एक्झाम देणार, बोर्ड एक्झाम, तर त्या मुलांसाठी सुद्धा एक प्रकारची रॅपिड रिव्हिजन असणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. आपण टॉपिक स्टार्ट करूया केमिकल थर्मोडायनॅमिक्स. दिस इज पार्ट नंबर 1. डेली तुम्हाला याचे नंबर ऑफ पार्ट्स मिळतील. आपण हे पार्ट 1 स्टार्ट करतोय. सो लेट स्टार्ट विथ द केमिकल थर्मोडायनॅमिक्स. सगळ्यात पहिल्यांदा आपण या केमिकल थर्मोडायनॅमिक्सचं डायरेक्टली चॅप्टरवरती जम्प नाही करायचं. आपला केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा स्कोप समजून घ्यायचा आहे. त्याचे लिमिटेशन्स काय आहे केमिकल थर्मोचे ते आपल्याला समजून घ्यायचे, त्याचे डेफिनेशन्स पण बघायचे आहे. सो लेट स्टार्ट विथ द डेफिनेशन, स्कोप अँड लिमिटेशन. पॉईंट नंबर 1, की आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स कोणाला बोलायचं. तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स ही एक ब्रांच आहे, ज्या ब्रांचमध्ये आपण केमिकल रिॲक्शनचा स्टडी करतो. आणि त्या केमिकल रिॲक्शन होत असताना काहीतरी एनर्जी चेंज होत असतो. म्हणजे आपण इन शॉर्ट असं म्हणू शकतोय की थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. वन फॉर्म टू अनदर फॉर्म एनर्जीचं काय होतंय, ट्रान्सफर होतोय. त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तो स्टडी करतोय म्हणजेच आपण थर्मोडायनॅमिक्स या ब्रांचचा स्टडी करतोय. असं नो, एकदम सिंपल गोष्ट आहे. आपण केमिकल रिॲक्शन करतोय, ऑब्व्हियसली काहीतरी एनर्जी चेंज होते. आणि जेव्हा एनर्जी चेंज होतात तेव्हा एनर्जी किती चेंज झाली, एनर्जी इव्हॉल्व झाली की ॲब्सॉर्ब झाली, जे काही एनर्जी चेंज सोबत रिलेटेड आहे त्याचा स्टडी म्हणजे तो केला जातो केमिकल थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकच्या अंडर. ओके. मग आता सपोज जस्ट कन्व्हर्जन, आपण एनर्जी ट्रान्सफर फक्त केमिस्ट्रीच्या बाबतीत नाही आहे, एनर्जी ट्रान्सफर हे कुठल्याही बाबतीत होतं. सपोज आपल्याकडे लाईट एनर्जी आहे आणि त्या लाईट एनर्जीला आपण कन्वर्ट करतोय केमिकल एनर्जीमध्ये. लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकलमध्ये होत आहे. ओके. सेकंड एक्झाम्पलचा आपण विचार केला की आपल्याकडे सपोज इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीला आपण कन्वर्ट करतोय एखाद्या थर्मल एनर्जीमध्ये. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू थर्मल एनर्जी. ओके. अजून काही एक्झाम्पल बघूया. सपोज एखादी केमिकल रिॲक्शन आपण करतोय, काहीतरी केमिकल एनर्जी आहे, त्या केमिकल एनर्जीला आपण कन्वर्ट करू शकतो मेकॅनिकल एनर्जीमध्ये. म्हणजे होतं काय, इन शॉर्ट, इट इज नॉट नेसेसरी की केमिकल रिॲक्शन झाली पाहिजे. थर्मोडायनॅमिक्सचा अर्थ काय की सिम्पली एनर्जी ट्रान्सफॉर्म व्हायला पाहिजे वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मग ती केमिस्ट्रीच्या बाबतीत झाली, केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत झाली, तर त्याला बोलायचं असतं केमिकल थर्मोडायनॅमिक्स. ओके. तर चला आपण टॉपिक स्टार्ट करतोय. इट्स अ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स हा जो वर्ड आहे ना मुलांनो, त्याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करतोय. द फर्स्ट पार्ट इज थर्मो अँड द सेकंड इज डायनामिक्स. ओके. तर थर्मोचा अर्थ समथिंग रिलेटेड विथ द हीट ऑर एनर्जी, वी कॅन से हीट ऑर एनर्जी. अँड डायनामिक्स मीन्स समथिंग इज इन मोशन, मुवमेंट होते आहे. येस ऑर नो. म्हणजे आपल्याला इन शॉर्ट असा अर्थ घ्यायचा आहे की हीटची मुवमेंट होते आहे, हीट ट्रान्सफर होते आहे, असं त्याचा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. दिस इज थर्मोडायनॅमिक्स. ओके. Thermodynamics is a branch of science that deals with the different forms of energy, the quantitative relationship between them, and the energy changes that occurs in physical and chemical process. म्हणजे आपण या थर्मोडायनॅमिक्समध्ये ॲक्च्युली वेगवेगळ्या फॉर्मचा एनर्जीचा स्टडी करतो आहे. त्यांच्यातलं क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप म्हणजे काय की सपोज एखादी एनर्जी कन्झ्युम होते आहे, काहीतरी कमी होत असेल तर इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी ॲपियर होत असते. काहीतरी एनर्जी वेस्ट होते, काहीतरी एनर्जी फॉर्म होते. यांच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप म्हणजे किती एनर्जी लॉस होते, किती एनर्जी प्रोड्यूस होते, याला बोलतात क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप. आणि सेकंड थिंग की या फिजिकल केमिकल प्रोसेस होत असताना ज्या काही केमिकल एनर्जी होतात, जे काही फिजिकल प्रोसेस होत आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली किती काय एनर्जी चेंज होते, या सगळ्याचा स्टडी आपण करणार आहोत थर्मोडायनॅमिक्स. ओके. थर्मोडायनॅमिक्सला आपण सुरुवात करूया. थर्मोडायनॅमिक्स स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला इम्पॉर्टंट सांगायचं आहे. हा पूर्णच्या पूर्ण चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत. बट लेट मी इंट्रोड्यूस समथिंग. ओके. आय एम ऑल्सो एज्युकेटर ऑन अनअकॅडमी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे माझे क्लासेस करताय. डेली फ्री क्लासेस असतात संध्याकाळी 6 वाजता. जर तुम्हाला माझे क्लासेस अटेंड करायचे असतील तर तुम्ही अटेंड करू शकताय. 2 टाईपचे क्लासेस आहे, स्पेशल क्लासेस आणि प्लस क्लासेस. स्पेशल क्लासेस हे ॲब्सोल्युटली फ्री असतं म्हणून तुम्ही अटेंड करू शकताय. ओके. प्लस घेतल्याचे काही फायदे असतात. मी तुम्हाला फोर्स तर करत नाही आहे, बट लॉट्स ऑफ बेनिफिट्स.
तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये, सध्या आता लॉकडाऊनचे प्रॉब्लेम्स तुम्ही बघताय, तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये घरी बसून तुम्ही प्रॉपरली सगळे लेक्चर अटेंड करू शकताय. जेवढे पण कोर्सेस याच्या आधी झाले असतील, पुढे होणार असतील, त्या सगळ्यांना तुम्हाला ॲक्सेस मिळतो सिंगल प्लसवरती. चांगले एज्युकेटर्स तुम्हाला टीच करत आहात. ओके, तुमचा सिलेबस इथे कव्हरेज होतो आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतात, लाईव्ह टेस्ट तुम्ही देऊ शकता आहे, स्टडी मटेरियल तुम्हाला मिळतं आहे इन द फॉर्म ऑफ PDF. ओके, असे खूप सारे बेनिफिट्स आहेत. ओके, सेकंड थिंग, जेवढे काही एज्युकेटर्स असतात प्लसवरती किंवा स्पेशलवरती, सगळ्यांचं गायडन्स तुम्हाला मिळतं आहे. प्रत्येक एज्युकेटर तुम्हाला प्रिपेअर कसं करायचं आहे, CETचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, महाराष्ट्र बोर्डचं एक्झाम प्रिपरेशन कसं करायचं आहे, याच्यात तुम्हाला आम्ही गायडन्स करत असतो. याच्यात खूप साऱ्या बॅचेस क्रिएट केल्या गेल्या, त्या सगळ्या बॅचेसला तुम्ही अटेंड करू शकताय. इथे काही टॉप एज्युकेटर्स आहेत. इथे फर्स्ट आय एम हिअर जगदीश वाघ फॉर केमिस्ट्री. ओके, मी तुम्हाला इथे केमिस्ट्री टीच करतोय. याच्यामध्ये आपण कसं करतो, काही बॅचेस असतात, त्या बॅचेसला तुम्हाला फॉलो करायचं आहे. म्हणजे काय की इथे एक द्रुत अभ्यास बॅच आहे, संकल्प बॅच आहे, युक्ती बॅच आहे, उत्कर्ष बॅच आहे. या सगळ्या बॅचमध्ये 4 एज्युकेटर्स आहेत आणि 4 एज्युकेटर्स हे 4 सब्जेक्टसाठी आहेत. म्हणजे तुमच्या 4ही सब्जेक्टचं प्रिपरेशन या पहिल्या बॅचमध्ये सुद्धा होतं आहे, सेकंड बॅचमध्ये सुद्धा होतं आहे, थर्ड बॅच अँड फोर्थ बॅच. या सगळ्या बॅचेसमध्ये एव्हरी बॅच कंटेन 1 एज्युकेटर फॉर सिंगल सब्जेक्ट. ओके, मग तुम्ही या सगळ्यांना फॉलो करू शकताय जर तुम्ही प्लस घेणार असाल तर. आता हे फ्रीबद्दल बोलतोय मी, हे ॲब्सोल्युटली फ्री आहे. इथे डेली म्हणजे मंडे टू फ्रायडेपर्यंत सब्जेक्ट वाईज तुमच्या क्विज होतात. डेली क्विज असतात, 20 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये दिलेले असतात, 20 मिनिट्समध्ये ते सॉल्व करायचे असतात आणि हे सगळं पूर्णपणे कसं असतं, फ्री असतं. हे तुम्ही अटेंड करू शकताय. आणि जर तुम्हाला प्लस घ्यायचं असेल तर तुम्ही 1500 रुपये एका महिन्याचे आहे. याच्यामध्ये तुम्ही जर कोड यूज केला जगदीश वाघ तर तुम्हाला त्यात 10% डिस्काउंट मिळणार. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली त्याचे कॉईन्स पण तुम्ही रिडीम करू शकताय. तुमचे 1200-1300 रुपयात तुम्हाला हे प्लस मिळतं 1 मंथ. ओके, तुम्ही हे यूज करू शकताय. कोड तुम्हाला यूज करायचा आहे जगदीश वाघ. तुम्ही अनअकॅडमीवरती आम्हाला फॉलो करू शकता, यूट्यूबवरती, टेलिग्रामचं चॅनल आहे आणि फेसबुकला तुम्ही आम्हाला अटॅच होऊ शकता. ठीक आहे, चला आता आपण आपला रेग्युलर टॉपिक कंटिन्यू करूया, जो आपल्याला आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. सो लेट स्टार्ट विथ द अगेन केमिकल थर्मोडायनामिक्स. आपण इथून त्याला कंटिन्यू करूया. चला इथे आपण आता त्याचा स्कोप डिस्कशन करूया की थर्मोडायनामिक्सचा काय स्कोप आहे, म्हणजे त्याचा यूज काय आहे. आपल्याला त्याचा स्कोप सांगायचा आहे. म्हणजे काय की थर्मोडायनामिक्स या चॅप्टरचा आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते, आपण कसला स्टडी करू शकतोय, याच्यावरती आपण डिस्कशन करूया. मग थर्मोडायनामिक्स आपल्याला एक्सप्लेन करतं, काय एक्सप्लेन करतं, हाऊ केमिकल रिॲक्शन प्रोसीड. एक्झॅक्टली केमिकल रिॲक्शन कशा पद्धतीने प्रोसीड होते त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला मिळतं. कशावरती, जर आपण केमिकल थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणार आहोत. ओके, अजून काय इन्फॉर्मेशन मिळते जर आपण थर्मोचा स्टडी करणार असेल तर फिजिकल अँड केमिकल चेंज ड्युरिंग द रिॲक्शन. एखादी केमिकल रिॲक्शन होते, ऑब्व्हियसली काहीतरी फिजिकल चेंज होतात, म्हणजे त्यांची स्टेट चेंज होते. स्टेट चेंज होताना काहीतरी एनर्जी ॲब्सॉर्ब इव्हॉल्व केलेली असते, काहीतरी केमिकल चेंजेस होत आहेत. या सगळ्यांचा स्टडी या ब्रांचमध्ये होत असतो. अजून महत्त्वाची इन्फॉर्मेशन की आपल्याला अशी मिळते की वेदर अ केमिकल रिॲक्शन इज प्रॅक्टिकली पॉसिबल ऑर नॉट. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन, काही केमिकल रिॲक्शन होतात, काही केमिकल रिॲक्शन होत नाही. मग केमिकल रिॲक्शन प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की नाही आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला कोण देतं आहे, चॅप्टर केमिकल थर्मोडायनामिक्स. असे बऱ्याच गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्या चॅप्टरचा मिळतोय. पण या चॅप्टरचे काही लिमिटेशन सुद्धा आहेत. आता हे चॅप्टर आपल्याला कुठे हेल्पफुल आहे याचं आपण डिस्कशन केलं, पण या केमिकल थर्मोडायनामिक्सचे काय लिमिटेशन आहे, तुम्हाला बोर्डसाठी किंवा CET वरती यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ओके, चला हा टॉपिक बघूया की नेमकं लिमिटेशन काय आहे. इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. प्रॉपर्टी 2 टाईपच्या असतात, मायक्रोस्कोपिक अँड मॅक्रोस्कोपिक. मग थर्मोडायनामिक्स ही फक्त कुठे ॲप्लिकेबल आहे, केमिकल थर्मोडायनामिक्स हे चॅप्टर किंवा ही ब्रांच फक्त मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीवरतीच ॲप्लिकेबल आहे. इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. ओके, मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी म्हणजे कुठल्या रे, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल, सरफेस टेन्शन आहे, या सगळ्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, दीज आर द मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. ओके, पॉईंट नंबर 2, इट ओनली कन्सिडर्स इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे की बघा, एखादी प्रोसेस स्टार्ट झाली आहे, प्रोसेस एंड होते आहे. स्टार्ट आणि एंड इथेच फक्त इनिशियल स्टेटचा स्टडी केला जातो, फायनल स्टेटचा स्टडी करतो. मीन व्हाईल काय घडलं याचा आपण स्टडी करू शकत नाहीये केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये. ओके, आणि अजून एक महत्त्वाचं लिमिटेशन आहे, सगळ्यात महत्त्वाचं, याच्यात तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, इट डज नॉट टेल्स अबाउट द रेट अँड मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. बघा,
थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी केल्यानंतर तुम्हाला एखादी केमिकल रिॲक्शन किती स्पीडने झाली, त्या रिॲक्शनची व्हेलॉसिटी, त्या रिॲक्शनचा स्पीड म्हणजेच त्या रिॲक्शनचा रेट काय होता याचा तुम्ही स्टडी करू शकत नाही. कारण तुम्हाला अजून एक चॅप्टर मी टीच करणार आहे. जर तुम्हाला एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट स्टडी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला केमिकल कायनेटिक्स ही अजून एक ब्रांच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या कुठल्याही रिॲक्शनचा रेट म्हणजे रिॲक्शनचा स्पीड फाइंड आउट करू शकतोय आणि तो स्पीड फाइंड आउट करताना तुम्ही त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम सुद्धा फाइंड आउट करू शकता. पण यासाठी तुम्हाला कुठल्या ब्रांचचा स्टडी करावा लागेल? तुम्हाला केमिकल कायनेटिक्स या फिजिकल केमिस्ट्रीच्या एका ब्रांचचा स्टडी करावा लागेल. थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी करून आपण कुठल्या रिॲक्शनचा स्पीड फाइंड आउट करू शकत नाहीये. तर असे काही इम्पॉर्टंट लिमिटेशन्स ते आपण डिस्कशन केले. आता या चॅप्टरमध्ये हे तर फक्त मी चॅप्टरचं तुम्हाला इंट्रो दिला आहे. या चॅप्टरमध्ये काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्या सुरुवातीला आता ॲक्च्युली जे मुलं आता 12thला आहेत त्यांच्यासाठी हे खूप बेसिक आहे. मग त्यांनी हा काही पार्ट स्किप केला, पॉज केला, फॉरवर्ड केला तरी चालेल. पण जे मुलं आता 11thला आहे त्यांनी जर हे लेक्चर्स अगदी परफेक्टली पहिल्यापासून बघितलं, त्याच्या नोट्स पण लिहून घेतल्या तर इट्स रिअली हेल्पफुल फॉर यू. तर चला आपण स्टार्ट करूया की थर्मोडायनॅमिक्समध्ये कुठल्या आपण इम्पॉर्टंट टर्म्स यूज करतो की या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. पॉईंट नंबर 1 ज्याला आपण बोलतो सिस्टीम. पॉईंट नंबर 2 ज्याला आपण बोलतो सराउंडिंग. पॉईंट नंबर 3 ज्याला आपण बोलतोय युनिवर्स. अँड पॉईंट नंबर 4 ज्याला आपण बोलतोय बाउंड्री. मग या 4 वर्ड्सचा तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय सिस्टीम, व्हॉट इज सराउंडिंग, व्हॉट इज युनिवर्स अँड व्हॉट इज बाउंड्री. मग या 4 वर्ड्सचा टर्मचा आपण वन बाय वन मिनिंग समजून घेऊया. सो पॉईंट नंबर 1 सिस्टीम. आय एम टॉकिंग अबाउट सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय असतं रे? थोडंसं सायंटिफिकली थोडं बाजूला विषय ठेवा. आपण रेग्युलरली आपल्या रुटीन लाईफमध्ये सिस्टीम कोणाला बोलायचं? सपोज माझ्याकडे ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये मी वॉटर घेतलं आहे आणि त्या वॉटरमध्ये काहीतरी सॉल्ट डिझॉल्व केलं आहे. जस्ट इमॅजिन करा, ग्लास आहे, ग्लासमध्ये वॉटर घेतलं आहे, सॉल्ट डिझॉल्व केलं आहे. तर सध्या ग्लासमध्ये काय काय प्रेझेंट आहे? वॉटर प्रेझेंट आहे, सॉल्ट प्रेझेंट आहे, की जे सॉल्ट आता डिझॉल्व झालं असेल त्याचे आयन्स प्रेझेंट आहे. आयन्स, वॉटर मॉलिक्यूल यांना मी म्हणू शकतोय इट इज अन सिस्टीम. यांना मी काय म्हणू शकतोय? यांना मी सिस्टीम म्हणू शकतोय ज्याचा तुम्ही स्टडी करताय. ओके. मग सिस्टीम हे एक्झॅक्टली काय असतं? इट इज अ स्मॉल पार्ट ऑफ युनिवर्स. युनिवर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. युनिवर्स एक छोटासा पार्ट आहे ज्याला आपण बोलतोय सिस्टीम. अ स्मॉल पार्ट ऑफ युनिवर्स विच इज सिलेक्टेड फॉर द थर्मोडायनॅमिक स्टडी ॲट गिवन इन्स्टंट इज कॉल्ड ॲज सिस्टीम. युनिवर्स एक छोटासा पार्ट आहे ज्याला आपण कन्सिडर करतोय, ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्याचा आपला थर्मोडायनॅमिक स्टडी करायचा आहे, अशा छोट्याशा पार्टला आपण म्हणू शकतोय इट इज अन सिस्टीम. ओके. मग डायग्रामॅटिकली तुम्हाला मी प्रेझेंट कसं करतोय? जो पार्ट ब्लिंक होतोय ना, जस्ट इमॅजिन करतो ब्लॅक पोर्शन म्हणजे काय आहे? पूर्ण युनिवर्स आहे. युनिवर्सला कुठे बाउंड्री नसतीच, युनिवर्सला बाउंड्री नसते, पण त्या युनिवर्समधला एक छोटासा पार्ट आहे ज्याचा आपण स्टडी करतोय, ज्याचा आपण थर्मोडायनॅमिक स्टडी करतोय, त्या पार्टला आपल्याला बोलायचं असतं सिस्टीम. मग हा जो ब्लिंक झालेला पार्ट याला आपण काय बोलतोय? इट इज अन सिस्टीम. आणि सिस्टीम नंतर आपल्याला पुढे स्टडी करायचं सराउंडिंग. देन हाऊ वी कॅन टॉक अबाउट द सराउंडिंग. डायग्राम तर सेमच असणार आहे. मग सराउंडिंग म्हणजे काय? की त्या सिस्टीम, ती छोटी जी सिस्टीम होती त्या सिस्टीमच्या आउटसाईडला जेवढं काही प्रेझेंट आहे त्या सगळ्याला आपण काय बोलू शकतोय? इट इज कॉल्ड एज सराउंडिंग. ओके. मग सराउंडिंग इज अ रिमेनिंग पार्ट ऑफ युनिवर्स इन कॉन्टॅक्ट विथ सिस्टीम. मग आपण ते डायग्रामॅटिकली असं दाखवू शकतो की इथे चेक करा तुम्ही, हा पोर्शन म्हणजे कुठला पोर्शन आहे? युनिवर्सचा पोर्शन आहे. दिस इज सिस्टीम. आणि सिस्टीम म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की युनिवर्सचा उरलेला पार्ट अदर दॅन सिस्टीम. सिस्टीमचा विचार जर आपण नाही केला तर उरलेला सगळा पार्ट जो आहे ना, त्या सगळ्या पार्टला आपण काय म्हणू शकतोय? इट इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. इट इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. लेट मी क्लिअर दिस. ओके. तर हा जो रिमेनिंग पोर्शन जो आता ब्लिंक होतोय त्या पोर्शनला तुम्हाला म्हणायचं आहे इट इज अन सराउंडिंग. ओके. इट डझंट हॅव एनी फिजिकल व्हिजिबल बाउंड्री. ते मी तुमच्याशी आत्ताच बोललो होतो. सो युनिवर्स म्हणजे काय आपण त्याचा पण विचार करू. बघा, आपण सिस्टीम आणि सराउंडिंग जेव्हा दोघांचा एकत्र विचार करतो त्याला बोलायचं असतं सिम्पली युनिवर्स. सिस्टीम अँड सराउंडिंग टुगेदर कन्स्टिट्यूट फॉर्म्स अ युनिवर्स. म्हणजे या दोघांचा विचार केला तर, दोघांचा एकत्र आपण विचार केला, दोघांना आपण एकत्र कन्सिडर केलं तर त्या दोघांचं मिळून फायनली काय तर होतं? युनिवर्स. म्हणजे आपल्याकडे एक जस्ट इमॅजिन करा, आपल्याकडे एक सिस्टीम आहे, या सिस्टीमची आउटसाईड म्हणजे सगळं सराउंडिंग झालं. मग सराउंडिंग आणि सिस्टीम यांना एकत्र करून, सराउंडिंग आणि सिस्टीम यांना एकत्रपणे मी म्हणू शकतो इट इज अन युनिवर्स. इट इज अन युनिवर्स. ओके. चला, या दोघांना आपण म्हणू शकतो युनिवर्स. युनिवर्स इज नथिंग बट
the combination or the constitution of system and surrounding. And the one more part is remaining, which is boundary. ओके, बाउंड्री हा आपल्या सिलेबस म्हणजे महाराष्ट्र बोर्डमध्ये हा वर्ड काढून टाकलाय, ओल्ड सिलेबसला होता तो, बट विल टॉक अबाउट द बाउंड्री. आता मला सांगा बाउंड्री म्हणजे आपण काय कन्सिडर करतोय की सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांच्या मध्ये एक लेअर आहे. तो लेअर तुम्हाला इमॅजिनरी लेअर आहे, तो व्हिजिबल असेलही किंवा इनव्हिजिबल असेल. म्हणजे इमॅजिन करा ना की या माऊसच्या इट इज अन सिस्टीम, याच्या आउटसाईडला गॅस मॉलिक्यूल आहे, आउटसाईडचे गॅस मॉलिक्यूल ऑदर एव्हरीथिंग इज अ सराउंडिंग. हे सराउंडिंग आणि सिस्टीम यांच्यामध्ये काहीतरी एक लेअर आहे की जे दोघांना काय करते, सेपरेट करते. पण प्रत्यक्ष दिसतंय का आपल्याला, नाही दिसत आहे. मग हे एक असा रिअल इमॅजिनरी सरफेस असतो, अशी एक लाईन असते, असं एक पार्टिशन असतं की जे सेपरेट करते. कोणाला सेपरेट करते, सेपरेट सिस्टीम फ्रॉम इट्स सराउंडिंग. अशा इमॅजिनरी लेअरला इमॅजिनरी सरफेसला आपल्याला बोलायचं असतं सराउंडिंग. मग इथे आपण सिस्टीम सराउंडिंग दाखवलंय, त्या दोघांच्या मध्ये हा जो पोर्शन आता ब्लिंक होतोय ना, त्या पोर्शनला आपल्याला बोलायचं असतं इट इज अन बाउंड्री. याला आपण काय बोलतो आहोत, बाउंड्री बोलतोय. मग चला इथे हे आजचं जे पहिलं लेक्चर असेल ना मुलांनो, हे थोडं बेसिकवरतीच आहे. जे रेग्युलर 12चे मुलं आहेत त्यांनी ते बिंदास स्किप करा, पण जे 11चे मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. सो विल टॉक अबाउट द टाइप्स ऑफ सिस्टीम. आता आपल्याला सिस्टीमचा विचार करायचा, ज्याला तुम्ही स्टडीसाठी घेतलंय, थर्मोडायनॅमिक स्टडीसाठी घेतलंय, अशा सिस्टीमचे टाइप्स कुठले कुठले असतात. ओके, वन बाय वन आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. इथे मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली, डायग्राम केअरफुली ऑब्झर्व करा. इथे जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर एक कोनिकल फ्लास्क आहे आणि या कोनिकल फ्लास्कमध्ये काहीतरी मॅटर तुम्हाला दिसतोय, काहीतरी केमिकल असेल, वॉटर असेल, काही पण असेल. इमॅजिन करा की समजा याच्यामध्ये काय होऊ शकतं माहिती का, या बिकरला जर समजा मी थोडंसं हीट केलं, या बिकरला जर मी हीट केलं तर ही बाहेरची हीट आतमध्ये जाऊ शकते. ओके, म्हणजे आतलं समजा इमॅजिन करा आतमध्ये वॉटर आहे, ते वॉटर जेव्हा हॉट कंडिशनला असेल, गरम असेल, तर त्या पाण्याची वाफ सुद्धा बाहेर जाऊ शकते ना. म्हणजे काय होतंय माहिती का एक्झॅक्टली, की ही ओपन सिस्टीम ही अशा टाईपची सिस्टीम असते ज्याच्यामध्ये हीट आउटसाईडला जाऊ शकते किंवा आउटसाईडची हीट इनसाईडला येऊ शकते, म्हणजे हीटचं एक्सचेंज होऊ शकते. सेकंड थिंग, पाण्याची वाफ बाहेर जाते आहे, वेपर्स बाहेर जात आहे, म्हणजे काहीतरी मॅटर बाहेर चाललाय, मास बाहेर चाललाय. मग इथून मास बाहेर जाऊ शकते किंवा बाहेरचं मास आतमध्ये पण येऊ शकते. म्हणजे इन शॉर्ट ओपन सिस्टीम कोणाला बोलायचं, द सिस्टीम इन विच देर इज अ एक्सचेंज ऑफ हीट ॲज वेल ॲज मॅटर फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग ऑर सराउंडिंग टू सिस्टीम. दिस टाईप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. नावच सांगते ओपन सिस्टीम. मॅटर पण बाहेर जाऊ शकतोय, बाहेरचा मॅटर आतमध्ये येऊ शकतोय. हीट सप्लाय केलं आपण त्याला हीट म्हणजे ती सिस्टीम हीट ॲब्सॉर्ब करू शकते, हीट इव्हॉल्व पण करू शकते. म्हणजे हीटचं पण एक्सचेंज होत आहे, मॅटर मीन्स मासचं पण एक्सचेंज होत आहे. अशा टाईपच्या सिस्टीमला आपण काय बोलतोय, ओपन सिस्टीम. नेक्स्ट आपल्याला डिस्कशन करायचं आहे क्लोज सिस्टीम. आता बघा मी फक्त काय केलंय, वॉटर आहे तसंच आहे, फक्त इथे एक सील्ड करून घेतलंय, इथे एक रबर कॉर्कने त्याला मी प्रॉपरली सील्ड करून घेतलंय. आता होणार काय की बाहेरची हीट आतमध्ये जाऊ शकते, आतली हीट बाहेर येऊ शकते, म्हणजे एनर्जीचं एक्सचेंज झालं. बट मॅटर समजा गरम जरी झाला असेल, त्याच्या वेपर झाल्या असेल, त्या वेपर्स बाहेर येऊ शकतात का, नाही येऊ शकत, कारण आता हे सील करून टाकलंय आपण. इथे एक रबर कॉर्क आपण लावलंय, याचा अर्थ मॅटर किंवा मासचं एक्सचेंज होऊ शकत नाहीये, बट हीटचं एक्सचेंज होऊ शकते. मग द सिस्टीम इन विच देर इज अ एक्सचेंज ऑफ हीट और देर इज अ एक्सचेंज ऑफ एनर्जी बट नॉट मॅटर. एनर्जीचं एक्सचेंज होऊ शकते पण मॅटरचं एक्सचेंज होऊ शकत नाही. अशा टाईपच्या सिस्टीमला आपल्याला काय बोलायचं आहे, क्लोज सिस्टीम बोलायचं आहे. आता आयसोलेटेड सिस्टीम हे तुम्हाला फक्त मी समजण्यासाठी काढलंय. प्रत्यक्ष अशी डायग्राम बघायला गेलं तर ही डायग्राम प्रत्यक्ष अशी नाही काढली पाहिजे. आपण त्याचं एक्झाम्पल बघूया की जस्ट इमॅजिन करा की थर्मस फ्लास्क तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलाय. ओके, थर्मस फ्लास्कमध्ये आपण काय करतो, त्या थर्मस फ्लास्कमध्ये आतल्या साईडला समजा काहीतरी चहा ठेवला असेल आपण. ओके, याला आपण झाकण असतं ते सगळं पॅक केलं आहे. आता आतमध्ये टी असेल तर हॉट टी हे बऱ्याच वेळ हॉट कंडिशनलाच असते. त्याचं टेम्परेचर म्हणजे त्याच्यामधली एनर्जी बाहेर जाते का, नाही जात. बाहेरची एनर्जी आतमध्ये येते का, नाही येत. मॅटर बाहेर जाऊ शकतोय का, कारण झाकण तर लावलंय आपण, त्याला क्लोज केलंय आपण. मॅटर बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचं मॅटर पण आतमध्ये येऊ शकत नाही. म्हणजे थर्मस फ्लास्कला इमेजिन करा, तसं मी ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय की हे एक फ्लास्क होतं, या फ्लास्कच्या अवतीभोवती मी असं एक इन्सुलेटिंग मटेरियल लावून दिलंय. आणि या इन्सुलेटिंग मटेरियलमुळे काय घडलं, पॉईंट नंबर 1 की आतली हीट बाहेर जात नाही, बाहेरची हीट आतमध्ये येत नाही. याचा अर्थ हीटचं एक्सचेंज आता स्टॉप झालं.
हीट एक्सचेंज होत नाहीये. वरती रबर ट्यूब लावली आहे, रबर कॉर्क लावलाय की त्याला आपण सील करून टाकलंय. इथे सुद्धा इमेजिंग करा की इथे इन्सुलेटिंग मटेरियल आहे. म्हणजे मॅटर तर बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचं पण मॅटर आतमध्ये येऊ शकत नाही. म्हणजे इथे मी कुठले वर्ड्स वापरले पाहिजे? आयसोलेटेड सिस्टीम कोणाला बोलायचं? द सिस्टीम इन विच देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट, नो एक्सचेंज ऑफ मास from system to surrounding, surrounding to system. There is a neither exchange of energy nor matter with the surrounding. It is called as आयसोलेटेड सिस्टीम. अशा 3 टाईपचे सिस्टीम आहे. बेसिक लेक्चर आहे आजचं. ओके, याच्या पुढच्या टॉपिकवरती आपण डिस्कशन करूया. पुढचा टॉपिक कुठला आहे? आपण पुन्हा सिस्टीमचे टाईप्स बघतोय, पण हे टाईप्स बघताना आपण कसला विचार करतोय? फेजचा विचार करतोय. ऑन द बेसिस ऑफ फेज हाऊ वी कॅन डिवाइड द सिस्टीम, विल सी वन बाय वन. आता तुम्हाला एक मी दाखवतोय. जस्ट इमॅजिन करा की काही बीकर आहे, त्या बीकरमध्ये मी सॉल्वंट घेतले. ओके, सॉल्वंट घेतले, वॉटर घेतलं असेल किंवा एखादं कुठलं ऑर्गॅनिक सॉल्वंट असेल. आता डायग्राम नंबर 1 मध्ये मी काहीतरी सबस्टन्स ऍड केला. ठीक आहे, एक सबस्टन्स आहे तो जस्ट मी ऍड केला. ऍड केल्यानंतर तो सबस्टन्स थोड्या थांबला आणि आता काय झाला? तो डिझॉल्व्ह झाला. सबस्टन्स डिझॉल्व्ह झाला. सेकंड मी अजून काहीतरी एखादा दुसरा सबस्टन्स घेतला, तो पण सबस्टन्स मी त्या सॉल्वंटमध्ये ऍड करून टाकला. थोड्या वेळात तो सबस्टन्स सुद्धा काय झाला? डिझॉल्व्ह झाला. मला सांगा, सबस्टन्स डिझॉल्व्ह होऊन गेलाय, मला कुठल्याही प्रकारचे पार्टिकल दिसत नाहीये. याचा अर्थ जो सबस्टन्स मी आधी ऍड केला होता तो कुठल्या स्टेटला होता? सॉलिड स्टेटला. जे सॉल्वंट आपण यूज करतो आहे ते कुठल्या स्टेटला आहे? लिक्विड स्टेटला. हा सबस्टन्स मी जेव्हा याच्यामध्ये ऍड केला तो पूर्णपणे डिझॉल्व्ह झाला. याचा अर्थ तुम्हाला या सॉल्वंटमध्ये किंवा या सोल्युशनमध्ये 2 फेजेस नाहीये, आता तो एकच फेज आहे, कारण तो सबस्टन्स काय झालाय? कम्प्लिटली डिझॉल्व्ह झालाय. मग अशा टाईपच्या सिस्टीमला काय म्हणायचं? आपल्याला बोलायचं आहे होमोजिनियस सिस्टीम. आणि डायग्राम नंबर 2 चा विचार करा. डायग्राम नंबर 2 मध्ये मी काही सॉल्वंट घेतलाय, त्या सॉल्वंटमध्ये सुद्धा मी आता काय टाकतो आहे? एखादा सबस्टन्स ऍड केला, पण तो सबस्टन्स खूप वेळ झाला डिझॉल्व्ह होत नाहीये, बराच वेळ झाला डिझॉल्व्ह होत नाहीये. सबस्टन्स डिझॉल्व्ह होत नाहीये याचा अर्थ आता इथे जे तुम्हाला सोल्युशन दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला 2 फेजेस दिसत आहे. एक की तुम्हाला काही पार्टिकल सॉलिड स्टेटला दिसत आहे आणि काही मॉलिक्युल्स तुम्हाला लिक्विड स्टेटला दिसत आहे. असे 2 फेज आहे. मग डिफरंट फेज तुम्हाला दिसत आहे, तर अशा सिस्टीमला तुम्ही म्हणू शकताय हेट्रोजिनियस. आणि इथे तुम्हाला एकच फेज दिसतो आहे, या केसला तुम्ही म्हणू शकताय होमोजिनियस सिस्टीम. मग यांच्याबद्दल आपण जस्ट डिस्कशन केलंय. बोर्डसाठी काही विशेष कामाचं नाहीये. आता ही डायग्राम तुम्हाला इंडिकेट करते की आपल्याकडे ज्या 2 सिस्टीम होतात त्यातली एक होती होमोजिनियस, दुसरी होती हेट्रोजिनियस. ओके, ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन केले. अ सिस्टीम ऑफ अ सिंगल फेज. सिंगल फेज म्हणजे तो सबस्टन्स डिझॉल्व्ह होऊन गेला होता. अ सिस्टीम ऑफ सिंगल फेज or has a completely uniform composition throughout is called as homogeneous system, जे आपण डायग्राम नंबर 1 बघितली होती. आणि हेट्रोजिनियस मध्ये आपण काय सांगू शकतो? हेट्रोजिनियस मध्ये अ सिस्टीम कंटेन मोर दॅन 1 फेज. तुम्ही सेकंड डायग्राम मध्ये बघितलं होतं की काही पार्टिकल सॉलिड स्टेटला होते, काही मॉलिक्युल्स लिक्विड स्टेटला होते, तर एकापेक्षा जास्त फेजेस होते, मोर दॅन 1 फेज. तर अशा टाईपला तुम्ही म्हणू शकता इट इज अन हेट्रोजिनियस सिस्टीम. ओके, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू विशेष महत्त्वाचं नाही आहे, सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्त्वाचं नाही आहे. पण ज्या मुलांना जे मुलं आता 11th आहेत, जे आता कम्प्लीट लेक्चर बघताय, त्यांच्यासाठी इन डिटेल घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला टॉपिक पुढचा कंटिन्यू करूया. द स्टेट ऑफ द सिस्टीम. आता मी स्टेट ऑफ द सिस्टीम पासून डिस्कशन करणार आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्सच्या लेक्चर नंबर 2 मध्ये. ओके, लेक्चर नंबर 2 मी लवकरात लवकर तुम्हाला अवेलेबल करून देणार. ओके, केमिकल थर्मोडायनॅमिक्स मी तुम्हाला 3-4 दिवसात पूर्णपणे केमिकल थर्मो अपलोड करून देणार. ओके, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक दिली आहे, माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, काही व्हॉट्सअप ग्रुपच्या पण लिंक दिल्या आहे, आणि काही ओल्ड व्हिडिओज आहेत ज्या तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहेत, त्यांची पण लिंक मी प्रोव्हाइड केल्या आहे. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि लेक्चर नंबर 2 इमिजिएटली तुम्हाला लवकरात लवकर अपलोड करून मिळणार. तर इथे आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला आपल्याला टॉपिक स्टार्ट करायचं आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे द स्टेट ऑफ द सिस्टीम. स्टेट ऑफ सिस्टीम आपण पुढे कंटिन्यू करूया. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.